Hello, this is Dr. Parul Diwan Kulkarni and I am your pediatric speech language pathologist. In the last series म्हणजे मागच्या सदरात आपण डिस्प्रॅक्सिया ऑफ स्पीच किंवा अप्रॅक्सिया ऑफ स्पीच काय आहे याच्याबद्दल माहिती जाणून घेतली. या भागात आपण बोलणार आहोत की नक्की अप्रॅक्सिया ऑफ स्पीच आहे का नुसतं बोबडं बोलणं म्हणजे आर्टिक्युलेशन डिसऑर्डर आहे, याच्यातला फरक कसा करावा. सो अप्रॅक्सिया ऑफ स्पीच मध्ये काय होतं, एखादा साऊंड किंवा एखादा शब्द तुम्ही कधी कधी बरोबर बोलता, पण कधी कधी तो जेव्हा तुम्हाला समोरचा व्यक्ती मागे म्हणायला सांगतो तेव्हा तो अस्पष्ट होतो. फॉर एक्झाम्पल, आईला बोलवताना ती मम्मा म्हणून हाक मारते, पण जेव्हा कोणी मला म्हणतं की माझ्या मागे मम्मा म्हण, सो मी तो शब्द बोलू शकत नाही. म्हणजे काय होतं की व्हॉलेंटरीली जेव्हा तुम्हाला कोणी काही ऑन कमांड बोलायला सांगताय तो साऊंड अस्पष्ट ऐकू येतो, जे नॉर्मल आर्टिक्युलेशन डिसऑर्डर्समध्ये होत नाही. काही शब्द असे असतात जे तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने दरवेळेस प्रोनाऊन्स करतात. फॉर एक्झाम्पल, मला हा शब्द बोलायचा आहे की कागद आण, सो कधी कधी मी कागद हा शब्द बरोबर म्हणते, कधी कधी कादग असं म्हणेन, कधी कधी गद असं म्हणेन. सो हा जो एरर पॅटर्न आहे हा इनकन्सिस्टंट असतो, जे नॉर्मल आर्टिक्युलेशन डिसऑर्डर्समध्ये होत नाही. तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखाद्या साऊंडसाठी आपल्या जबड्याची, जिभेची किंवा तोंडाची काहीतरी एक पर्टिक्युलर पोझिशन असते. फॉर एक्झाम्पल, मला शब्द म्हणायचा आहे ल, तर माझी जीभ बाहेर येणार ल म्हणायला. पण डिस्प्रॅक्सिया ऑफ स्पीचमध्ये काय होतं, माझा मेंदू योग्य तो सिग्नल माझ्या जिभेपर्यंत पोचवू शकत नाही. सो कधी कधी मी ल म्हणताना जिभेची मुवमेंट ल अशी करणार, कधी कधी ती अशी होणार, कधी कधी अशी होणार. त्यामुळे काय होतं, त्याला आम्ही ग्रुपिंग मुवमेंट्स म्हणतो. त्यामुळे साऊंड्स अस्पष्ट ऐकू येतात. कधी कधी तुमच्या बोलण्याची लय किंवा गती ही प्रॉपर नसते, खूप फास्ट बोललं जातं किंवा खूप हळू बोललं जातं, पण हे प्रत्येक दिवशी वेगवेगळं असतं, इनकन्सिस्टंट असतं. त्याच्यामुळे इन जनरल तुमच्या भाषेच्या विकासावर पण परिणाम होऊ शकतो. सो अशा सगळ्या इनकन्सिस्टंट स्पीच एरर पॅटर्न्स हे डिस्प्रॅक्सियामध्ये दिसू शकतात. सो याच्यावर तोडगा काय, सोल्युशन काय? सो यू शुड कन्सल्ट अ स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट, जे तुम्हाला तुमच्या प्रॉब्लेमनुसार करेक्ट सोल्युशन ऑफर करू शकतात.